अगं हा तुम्हाला एवढं एवढं बोललं तर तुम्हाला एवढे इस्के त्या लगेच मुळे डोळ्यांनी पाणी काय आणि त्या नवऱ्यांना काय सांगतात त्या नखरे काय करते हा. अगं आमच्यासारखा त्रास तर तुम्ही सहन सुद्धा केलेला नाही, आम्ही एवढा त्रास सहन करेल. हा तुम्हाला उलसक काही बोलली का सासू का लगेच तुमचे डोळे भरा त्या लगेच डोळे पानवा तुमचेवाले. हा काय म्हणावं तुम्हाला. अगं आमच्या सासूने आम्हाला एवढं छळेले तर तुम्हाला काय सांगायचं आहे आता. आता जर आठवलं ना तर फार वैताग येऊन जातो माहितीये का तुम्हाला. तर तेवढं काहीच नाही, छळ हा विषय सुद्धा नाही तुमच्या पुढं तर. आमच्या सासूकडं फार साखर आणि चहा पावडर मागावं लागायचे चहा ठेवायला सुद्धा. आमच्या वेळेस सगळं कुलपात राहायचं कुलपात. अगं आम्ही असं 5चं उठायचो तर गहू बाजरी ज्वारी ना या असं जातीवर दळायचो तेव्हा पुढे आम्हाला भाकरी खायला भेटायच्या. आणि जेवढं पीठ दिल ना सासू तेवढंच भाकरी करावं लागायचं आम्हाला. मग त्या पुरू नाही तर काही हो. तरी कधी आम्ही आमच्या सासूला कधी शब्दाने काही म्हटलं नाही होतं. आणि आता तुम्हाला तर फार लगेच फार रडायला येतं काय, तुम्ही लगेच फोन चालू करता काय, लगेच माहेरी सांगा त्या काय, लगेच नवऱ्याला पेटून द्या त्या काय. हे बाया हे आमच्या वेळेस नव्हतं बाई असं काहीतरी. हे तर तुमचं वेगळंच आता तर. हा अगं आमच्या वेळेस एवढी कणत काढली ना एवढी तुम्ही काढायचं सुद्धा नाही कणत माहितीये का. आता तर फार तुमच्या बुडा कशी आहे गिरण्या तरी तुमचे नवरे उपाशी जात्या, तुम्ही डाळ खिचडा करू करू खात्या. आहे का नवऱ्याला चवची भाकर सुद्धा. हा आमच्या वेळेस फुलपात राहायचं साखर चहा पावडर तरी आमचा चहा नवरा चहा पिऊन जात होता. आणि तुमचं तर सगळं वर असून बिगर ना चहा पाण्यातच जातो तुमचा नवरा तर. आणि म्हणे का सासू बोलले लगेच रडायचं. मग आमच्या वेळेस आहे ना हा पदर आहे ना पदर असा हा पडत सुद्धा नव्हता हा डोक्याच्या खाली. हा तुमच्या वेळेस तुम्हाला पदरच नाही राहिले तर काय राहील का तुमचावाला. लागल्या बोलायला इथं आमच्या सासून एवढं छळले आम्ही होतो म्हणून टिकलो, दुसऱ्या असल्या तर राहिल्या सुद्धा नसत्या माहिती का. आमच्या वेळेस हे गाऊन माऊन आणि पॅन्ट शर्ट हे तर काहीच नव्हतं, ही साडीच राहायची फक्त. आणि आता तर तुमच्या तर एवढ्या चड्ड्या तरी तुम्ही सासू पुढं मोकर हिंडा त्या. हा तरी काही म्हणतो का आम्ही तुम्हाला, आम्ही म्हणतो जेवढे मोठे आमच्या सासूने आम्हाला लय वैताग दिला आम्ही तो बसतो. पण तुम्ही तर आमच्या डोक्यावर मेरा वाटायला लागले आता आणखी ना. काय म्हणते आता काय गप्पे खाली तोंड घालून गप बसली आता. ग आम्ही असं उलच काजळ बिजळ लावलं काही लावलं तरी सासू आमच्या अख्खी गावभर सांगायची संध्याकाळी भाकर भेटेल का नाही एवढी चिंता राहायची आम्हाला. मग आणि पहिल्या वेळेस आम्ही नवऱ्याच्या आधी जेवत सुद्धा नव्हतो, आधी आमचे नवरे जेवायचे मग आम्ही बाया उरलं सुरलेलं खायचो वाटून. आणि आता तर तुम्ही आधी आमचं पोट भरू द्या मग नवऱ्याचं पाहू, त्याला राहिलं तर राहिलं नाही तर तो दुसरं बाहेरून खाऊन. असं आहे तुमचं मला. आता तुम्ही काय सहन करायचे आमच्यावर. खरंय का मी सांगते ते. हा वरून म्हणते आमची सासू आम्हाला नाही बोलत.